हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील दीपक चौकातील बाजारपेठेच्या जागेसंदर्भात कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य अजितदेव मोरे गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसले असून सदर जागेसंदर्भात सर्व ग्रामस्थांनी कुंभोजचा आठवडी बुधवारी बाजार बंद व गाव बंदची हाक दिली व त्याला कुंभोज ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन कुंभोज बंद ठेवण्यात आला आहे। सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इतका पोलीस बंदोबस्त जागा ताब्यात घेताना दिला असता तर हा प्रश्न निकाली निघाला असता असे मत उपोषणकर्ते अजितदेव मोरे यांनी बोलताना व्यक्त केले। नमस्कार, मी विनोद शिंगे, कुंभोज येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या बाजारपेठेसंदर्भात कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य अजितदेव मोरे हे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। हे उपोषण अमरण उपोषण त्यांनी चालू केलं असून काल तहसीलदार हातकणंगलेचे PSI PI यांनी भेट दिल्या। सदर उपोषणाला अजून कोणत्याही पद्धतीची शासनाने म्हणावं तसा प्रतिसाद दिलेला नाही। परिणामी आजच्या कुंभोज ग्रामस्थांच्या कुंभोज बंदला हाकेलाही कुंभोज ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलाय। आज कुंभोजचा बाजार व गाव बंद ठेवून सदर उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय। उपोषणकर्ते अजितदेव मोरे आपल्या समोर आहेत, आपण विचारतोय अजितदादा नेमकी आपली भूमिका काय आहे? गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही पोलीस प्रशासन असू दे किंवा CO ऑफिस असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे यांच्याकडे फक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करत आहोत। तर गेले 8 महिने झाले आम्हाला त्यांनी झुलवत ठेवले। काल तहसीलदार साहेब आले, त्यांनी सुद्धा आम्हाला नुसतं शब्द दिला की आम्ही पुढच्या आठवड्यात देतोय। ते नुसतं शाब्दिक आश्वासन होतं, लेखी आश्वासन त्यांनी काहीच घेऊन आले नव्हते। त्या अनुषंगानं गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आज त्यासाठी गाव बंदचा काल नारा दिला। त्या गाव बंदच्या नाऱ्याला प्रतिसाद देत आज पोलीस प्रशासन इथे किती जागरूकपणे आले। एवढाच पोलीस बंदोबस्त जर आम्हाला मिळाला असता तर आमचं हे काम झालं असतं, आज मला इथं उपोषणाला बसावं लागलं नसतं। आज बघितलं तुम्ही तर जवळजवळ 10 ते 20 पोलीस स्टाफ आहे। एवढा स्टाफ आमच्या गावाला पुरेसा आहे, कारण आमचं गाव मुळातच संयमी आणि शांत गाव आहे। यामध्ये कुठला दांगाधोपा होणार नाही याची खात्री आम्हाला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती होती, आज जेवढा स्टाफ इथं पाठवलाय तर तेवढा स्टाफ आम्हाला बंदोबस्त म्हणून जर दिला असता तरी पुरेसं होतं। आणि त्यात आमचं जे मुख्य हेतू होता बाजारपेठेच्या जमिनीचं साफसफाई करून तिथं बाजार भरवणे हा साध्य झाला असता। गटातटाचं व जातीयतेचं राजकारण न करता सर्व कुंभोज ग्रामस्थांनी एकत्र येऊन बाजारपेठेचा योग्य तो निर्णय घ्यावा ही भूमिका अजितदेव मोरे मांडल्या व त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य मिळाले। परिणामी पुन्हा एकदा पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा या सर्वांनी जातीयतेचं राजकारण व गावाला वेगळी दिशा न देता हा प्रश्न शांततेने मिटवावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातून होत आहे। विनोद शिंगे, कुंभोज। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।